Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. मित्र नमस्कार. आज रविवार दिनांक 30 जानेवारी 2021. महादेव गुरव आपल्यासाठी घेऊन आला आहे पाठ क्रमांक 10, इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. तर आता आपण या पाठात नव्याने विचार करणार आहोत. काही नव्या कवितेपूर्वी आधी काही क्रमवाचक संख्यांबद्दल जे राहिले आहे त्याबाबत बोलू. गुड मॉर्निंग. महादेव गुरव हॅज कम with lesson number 10, English language, pronunciations and spellings. So today we will discuss in this 10th lesson new poem. Before that we will speak about ordinal numbers which were left in last lesson. मित्र हो, मी ग्रुप 1वर म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या ग्रुपवर शिकवताना आधी इंग्रजी आणि नंतर मराठीत बोलतो आणि तुमच्याकडे मी आधी मराठी आणि जाणीवपूर्वक नंतर इंग्रजीत बोलतो, यासाठी की तुम्हाला मराठीत बोलल्यामुळे आधी नेमकं काय आहे हे कळतं आणि नंतर इंग्रजीत बोलल्यामुळे त्याचा तुम्हाला सराव व्हावा, हा माझा उद्देश असतो. फ्रेंड्स, while I teach on group number 1, first I speak it in English and then Marathi. But here on group number 2, I purposely speak in Marathi first, then in English, so as to get you practice of English. So I don't know whether do you like this or not. मला हे माहीत नाही तुम्हाला आवडतं की नाही. ठीक आहे. मागील पाठात मी एक कविता घेतली होती, डिंग डॉंग बेल, आणि 1 ते 50 संख्या व क्रमवाचक संख्यांबद्दल बोललो होतो. आता उर्वरित क्रमवाचक संख्या आधी घेऊ आणि नंतर नवीन कविता घेऊ. कविता निश्चितच तुम्हाला आवडेल अशी साधी सोपी कविता असणार आहे, पण त्याबाबत नंतर बोलू. Friends, in this 10th lesson, I will take ordinal numbers from 60 onwards and new poem, which is very simple one, which will certainly like it. But because in last lesson I had taught you about the numbers 1 to 50 and its ordinal numbers, and the poem was Ding Dong Bell. तर ठीक आहे मित्र, आता संख्या 50 पर्यंत आपण केले आहे. 60 ऑर्डिनल नंबर, 60 SIXTY, 61 संख्या 61 और क्रमवाचक संख्या 61, संख्या 61, ऑर्डिनल 61, ऑर्डिनल 61st SIXTY FIRST, संख्या नंबर 62, ऑर्डिनल नंबर 62nd SIXTY SECOND 62nd, number 63, ordinal number 63rd SIXTY THIRD. Now 64th to 69th is only added, TH is only added. म्हणजे
64 ते 69 या क्रमवाचक संख्येसाठी केवळ TH अधिक घ्यायचा आहे, लावायचा आहे, TH ॲड करायचा आहे. 70 नंबर 70 SEVENTY ऑर्डिनल नंबर्स 70th SEVENTIETH 70th 71 71st 72 72nd 73 73rd. मी जाणीवपूर्वक आता इथल्या स्पेलिंग बोलत नाही, कारण त्या सेमच आहेत, फक्त तुम्ही लक्षात घ्यायच्या म्हणून ज्या झालेल्या नाहीत किंवा तुम्हाला माहीत नाही अशा स्पेलिंग मी बोलत जातो. नंतर 74 ते 79 TH फक्त लावायचा आहे. 74 to 79th we have to add only TH. 80th 80 number 80 EIGHTY 80th EIGHTIETH. 81 number 81 ordinal number 81st. Number 82 ordinal number 82nd. Number 83 ordinal number 83rd. 84th to 89th has to be added only TH. 90 number 90 ordinal number 90th NINTIETH. 90th NINTIETH. Number 91 ordinal 91st. Number 92 ordinal 92nd. Number 93 ordinal number 93rd. And 94th to 100th you have to add only TH. Alright, so this is the numbers and ordinal numbers I could explain you. आता कविता मी घेतो, जी कविता तुम्हाला खूप सोपी वाटेल. ज्या संख्या मी घेतल्यात ना त्या संख्या आहे. इनफॅक्ट मी ती अगोदर घ्यायला हवी ती, पण माझ्या लक्षात आलं नाही. नाव पोएम विच आय टेक, विच इज व्हेरी व्हेरी सिम्पल वन, रिलेटेड विथ नंबर्स. आय had to take it, I'm sorry, I should have taken it earlier, but I could not realize that time. तर आता नंबरशी कविता पहा, पोएम नंबरशी रिलेटेड आहे, संख्यांशी रिलेटेड आहे, सोपी आहे. 1 2 बकल माय शू. म्हणजे आता अर्थाला इथे फार मिनिंग नाही आहे, फक्त त्यांनी अनुप्रास अलंकार साधायचा प्रयत्न केलेला आहे कवीने, आणि संख्या तुमच्या लक्षात राहाव्यात यासाठी ती एक केलेली कविता आहे. पण फार अर्थ नाही, पण तरी पण साधारण अर्थ मी सांगतो. 1 2 बकल माय शू म्हणजे 1 2 माझ्या बकल माय शू म्हणजे बुटाचा बक्कल असतो ना, तो बक्कल लावावा, बुटाचा बक्कल लाव. 3 4 शट द डोर. 3 4 शट द डोर दरवाजा बंद करा. 5 6 पिक अप द स्टिक्स, सॉरी स्टिक. 5 6 पिक अप द स्टिक. पिकअप म्हणजे स्टिक म्हणजे काठी, काठी उचला, पिक अप द स्टिक. 7 8 ले देम स्ट्रेट. 7 8 ले देम स्ट्रेट म्हणजे ले देम स्ट्रेट म्हणजे जे काय 7 8 जे काय समोर सरळ पसरा, पसरा. ले म्हणजे पसरणे, पसरणे, पहुडणे, त्याला ते LAY ले. अर्थात LIE लाय, खोटं बोलणं, त्याचा हा पास्ट टेन्स पण होतो, पण इथे आपण ले देम स्ट्रेट म्हणजे ते जे काय ते सरळ पसरा असं म्हणायचं आहे. 7 8 ले देम स्ट्रेट. 9 10 ए बिग फॅट हेन. 9 10 ए बिग फॅट हेन म्हणजे मोठी जाडसर कोंबडी. आता म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ह्या कवितेला फार असा काय फारसं असं मिनिंग नाही आहे, मिनिंगफुल कविता नाही आहे, पण ही जस्ट तुमच्या लक्षात राहावी
आणि तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या उच्चारांवर जास्त भर देतोय. उच्चार तुमचे व्यवस्थित व्हावेत, क्लास साफ व्हावेत यासाठी माझा प्रयत्न आहे. आता यातल्या स्पेलिंग जवळ तुम्हाला सगळ्याच येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी तुम्ही या पूर्वीच घेतलेल्या आहेत पण त्यामुळे हे नंबर तुम्हाला येतात स्पेलिंग. आता मधलं कसं आहे 1 2 बक्कल मैशू. बक्कल BUCKLE बक्कल म्हणजे लावणं. आपण बटन लावणं म्हणतो ना तसं बक्कल मैशू म्हणजे बुटाची लेस लावा. बक्कल बक्कल असतं ते बक्कल लावा. 3 4 शट द डोर. शट बंद करणे. SHUT शट. शट द डोर. DOOR डोर. डोरची स्पेलिंग बघा DOOR. 5 6 पिक अप द स्टिक. पिक म्हणजे PICK. पिक म्हणजे उचलणे. PICK उचलणे. अप UP. स्टिक STICK. स्टिक म्हणजे काठी. पिक अप द स्टिक. 7 8 ले देम स्ट्रेट. ले LAY ले. देम THEM देम. स्ट्रेट STRAIGHT स्ट्रेट म्हणजे सरळ. सरळ पसरा असं म्हटलेले. STRAIGHT स्ट्रेट. लक्षात घ्या. 9 10 ए बिग फॅट हेन. ए बिग BIG फॅट FAT हेन HEN. तेव्हा अशी ही छोटीशी कविता आहे. फक्त तुमचे उच्चार क्लिअर पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यात उच्चार फक्त लक्षात ठेवायचे. बाकी फारसा काय ताण तुम्हाला पडणार नाही. आता मी तुम्हाला घेतली तर एखादी कविता घेईन कारण तुम्ही बोर होत चाललेला तर तुम्हाला मी नंतर पाठ सुरू करणार आहे. परंतु त्याच्या आधी कदाचित तुम्हाला रुची असली तर काही पाढे पण शिकवणार आहेत. इंग्रजीत पाढे कसे म्हणतात तर ते एखाद्या दुसऱ्या पाठानंतर ते घेईन आणि त्यानंतर मी तुम्हाला वी विल स्पीक इंग्लिश म्हणजे आम्ही इंग्रजी बोलू हे पाठ सुरू करणार आहे एखाद्या दुसऱ्या पाठानंतर. मात्र तुम्हाला त्यात रुची असली पाहिजे. तुम्हाला रुची असेल तर मी ते सुरू करेन, अन्यथा आपण थांबू. तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही मला सांगत नाही जोपर्यंत. मला जोपर्यंत कळत नाही तुमची प्रतिक्रिया तोपर्यंत मला पुढे पाठ घेण्यात रुची राहणार नाही. तेव्हा माझी पाठ घेण्याची पद्धत कशी आहे, तुम्हाला आवडते की नाही, मी पहिल्यांदा तुमच्याकडे मराठी बोलतो नंतर इंग्रजी बोलतो हे तुम्हाला चालतं की नाही, की केवळ फक्त एकच भाषा बोलू, फक्त मराठीच बोलू की फक्त इंग्रजीच बोलू, की जेणेकरून. आणि माझा प्रयत्न असतो मी पहिल्या ग्रुपवर माझे पाठ मोठमोठे असतात 30 35 40 मिनटाचेही असतात. पण हे तुमच्याकडे मी जाणीवपूर्वक करत नाही. अगदी शॉर्ट म्हणजे लहानात लहान पाठ करता येतील असा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्याकडे 10 ते 15 मिनटात मी पाठ उरकण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला कंटाळवाणं होऊ नये. तर ठीक आहे, आता आजचा हा पाठ मी इथेच थांबवतो. पुढच्या पाठात आपण आणखीन एखाद्या नव्या कवितेसहित आणखीन काही नव्या माहितीसहित उपस्थित हो. तोपर्यंत नमस्कार. Send button. Send button.